दरम्यान धनुष्यबाण चिन्हामुळे मनसेची महायुती सोबतची चर्चा फिसकटल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। राज ठाकरेंची अमित शहांसोबत बैठक सकारात्मक झाली होती, तर दुसरीकडे मुंबईमध्ये झालेल्या बैठकीत मनसेच्या उमेदवारांनी धनुष्यबाण चिन्हावरच लढावं असा आग्रह मुख्यमंत्री शिंदेंनी धरल्याचं समजतंय। मात्र राज ठाकरे हे आपल्या पक्षाच्या इंजिन या चिन्हावर लढण्यावर ठाम आहेत। दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबईमध्ये या 2 जागा मनसेला देण्यात येणार होत्या, मात्र धनुष्यबाण चिन्हावर लढण्यासाठी राज ठाकरेंनी नकार दिल्याची माहिती आता कळते। तर महायुतीमध्ये येण्याबाबत चर्चा सुरू असताना राज ठाकरेंनी अचानक ट्रॅक का बदलला, आपण पाहूयात सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर अमित शहा राज ठाकरेंमध्ये दिल्लीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती या संदर्भात सूत्रांनी दिली आहे। मनसे उमेदवारांनी धनुष्यबाणावर निवडणूक लढण्याचा शिंदेंचा प्रस्ताव असल्याची ही माहिती आहे। शिवाय राज ठाकरे मात्र इंजिन या चिन्हावरच लढण्यासाठी ठाम होते। तर धनुष्यबाणावर लढण्यास राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दात नकार दिल्याचं कळतंय। धनुष्यबाण चिन्हामुळे मनसे आणि महायुतीची ही चर्चा फिसकटल्याचं बोललं जात आहे। दरम्यान इंजिनऐवजी मला दुसऱ्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव होता, मात्र मी चिन्हाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं। यावर राज ठाकरेंना कधीही कमळावर लढण्याबाबतचा आग्रह नव्हता असं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। सांगितलं आमच्या निशाणीवरती लढा। हे रेल्वे इंजिन आहे ना, हे तुमच्या कष्टाने कमवलेलं चिन्ह आहे। माझ्याकडे आयतं आलेलं नाही, सहज आलंय चिन्ह म्हणून आता मी त्याच्यावरती लढवायचं अजिबात नाही। चिन्हावरती कॉम्प्रोमाइज होणार नाही। कधीही कमळावरचा आग्रह नव्हता। मी पक्षाचा अध्यक्ष आहे, त्यांनी कधीही अशी भूमिका आम्ही मांडली नाही, तेही स्वीकारणार नाही, कारण ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत। त्यामुळे असा कुठल्या अध्यक्षाने त्यांना म्हणणे की कमळावर लढा हे आमचे संस्कार नाही। आम्ही असं कधी त्यांच्यासमोर असा प्रस्ताव कधीच मांडला नाही, तेही कधी मान्य करणार नाही। त्यांचं इंजिन चिन्ह आहे,